सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर करण मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टाकताना आपण पाहतोय जो लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला खेळला गेला, जिथे क्षेत्ररक्षक होते या ठिकाणी प्रथमेश आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. सिंगल रन्स मात्र घेतली गेली. दोन फलंदाजाचा जर विचार केला तर यतीन पाटील आणि करण ठाकूर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस करण खेळणार होता पॉइंट रिजन मध्ये, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला अगदी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू जसा निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा सामना आहे आजच्या या दिवसातील. अगदी पॉइंट टेबल आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल, ज्यामध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने पॉइंट टेबल आपल्याला पाहायला मिळालंय. तर पाहतोय आपण चेंडू 3 टाकून झालेत. थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल, कारण की समोरील संघाला बॅटिंग देखील करायची आहे. इथून आपण चौथा चेंडू पाहतोय. लोवर खुलट चेंडू आहे, चेंडूला खोदून काढलाय. पुन्हा एकदा प्रथमेश चेंडूवर जातोय. चेंडूला पकडेल, फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स. आतापर्यंत थांबवून ठेवण्याचं काम केलंय फलंदाजांना, कारण की फलंदाजांना देखील जाणीव आहे कारण समोर फलंदाजी करणं तितकीशी सोपी नाहीये. ज्या पद्धतीने रीड्स करतोय फलंदाजाला करण हा गोलंदाज. एका बाजूला यतीन पाटील, दुसऱ्या बाजूला करण ठाकूर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण चांगल्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी बॅटिंग सजवले. आपण पाहतोय सिंगल सिंगलने धावसंख्या इथे मात्र वाढवण्याचं काम केलं. एकदा पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न होता परंतु नाही. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अनंत पागी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला चांगलं क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा एकदा या चेंडूवर अगदी फटका सजवलाय, परंतु चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सोडलाय, झेल सोडलाय. कुणाल होता त्या ठिकाणी, आणि अशा पद्धतीच्या जर चुका करतील तर आपल्याला कुठेतरी याचं भुगतान करावं लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये करण सारख्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान द्याल तर मात्र नक्कीच गोलंदाजावर फटके पडतील. यात काही नक्कीच आपण पाहतोय शंका नाही आहे. षटक क्रमांक पहिलं कम्मालीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. विकेट देखील मिळाला असता, परंतु शेवटच्या चेंडूवर झेल सोडला गेला आणि कुठेतरी चान्स दिला गेलाय फलंदाजाला. मिळालेली संधी करण ठाकूर कशा पद्धतीने यूज करेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहू शकताय पॉइंट टेबल मध्ये जर विचार केला तर मोहित फायटर संघ ज्याने 3 सामने खेळले, 1 सामना जिंकलाय आणि 2 सामने हे नक्कीच पराभूत झालेले आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर डोंगरी डेडेवर्स ज्यांनी 2 सामने आतापर्यंत खेळले आहेत, दोन्ही सामने जिंकले आहेत. रेया स्टोर्मन्स जर संघाचा जर विचार केला तर 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने हे देखील संघ जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यामध्ये लढत सुरू आहे. ही लढतीमध्ये कोणता संघ जिंकेल तो संघ मात्र नक्कीच आजच्या दिवसातील टॉपर संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर घर परिवारचा जर विचार केला 3 सामने खेळला, 2 सामने विजय, 1 सामना लॉस आपल्याला पाहायला मिळाला. आपली नवली संघ आज बॅड परफॉर्मन्स नक्कीच त्यांचं पाहायला मिळाला, ज्यामध्ये 3 सामने खेळले, तिन्ही सामने जर पाहिले तर लूज म्हणजेच पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळालेत. संघर्ष टायगर संघाचा जर विचार केला तर 3 सामने ते देखील खेळले, 1 सामना जिंकलाय, 2 सामने हरले आहेत. इथून पाहायला मिळेल षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रथमेश घरत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण ही गोलंदाजी असणार आहे प्रथमेशची. इथून मात्र पुन्हा एकदा बॅट जोराने वेगाने फिरली जाते, परंतु चेंडूवर सिंगलच रन्स या ठिकाणी मिळेल. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, चेंडूला पकडलंय, फेकलंय, तोपर्यंत सिंगल रन्स. 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 5 धावा आतापर्यंत षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आहे. यतीन पाटील पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू आहे, उडवलाय चेंडूला आणि करण अगदी चेंडूवर झेप घेत गेले होते जर रेंज मध्ये असते, परंतु यावेळेस दुसरी संधी दिली गेलेली नाहीये. डायरेक्ट हिट
कौशिकच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर फेकी आणि सरळ यष्ट्यांवर एक संधी नक्कीच मिळाली होती, परंतु यावेळेस चान्स दिला गेला नाही आणि करण ठाकूर या टीने बॅक टू द डगआउटला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद होतोय. चला दुसरा गडी लगेच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. जास्त वेळ आपण दौडू नका प्लीज, विनंती असेल. इथून पाहायला मिळेल यश पाटील मैदानाच्या आतमध्ये जाईल. हो सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. अगदी डायरेक्ट हिट केलं गेलं. कुठेतरी खंत निर्माण झाली होती की करणला जीवनदान दिल्यानंतर त्याचं तो सोनं करेल, परंतु एक वेळेस संधी होती, दुसऱ्या वेळेस जर पाहिलं तर ही संधी दिली गेली नाहीये, डायरेक्ट हिट केली गेली. इथून आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावली 6 या आकड्यावर 1 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बॅटची आय थिंक एज लागली होती, परंतु यावेळेस प्रयत्न केले होते निशांत घरत यांनी, परंतु अयशस्वी. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रथमेश घरत. आता मात्र हलक्या हाताने स्टेअर केलाय चेंडूला पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय जोपर्यंत फिल्डिंग करेल योगेश आपल्याला स्वतः पाहायला मिळाले त्या ठिकाणी. योगेश पाटील एक संघ बांधणीचं काम त्यांनी केलं. करण सारखा आयकॉन खेळाडू त्यांना मिळाला आणि करण है तो सब कुछ है हेच मात्र नक्कीच घोषवाक्य तयार केलं गेलं त्यांनी. पुन्हा एकदा इथे मात्र हल्ला बॉल केलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस जर पाहिलं तर संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होताना कुठेतरी अगदी क्षमता लावावी लागणार आहे आणि ही क्षमता कुठेतरी कमी पडली असं मी म्हणेन. आणखीन एक विकेटचं पतन होताना मिस्टर यतीन पाटील बॅक टू द डगआउटला येईल. गडी बाद. आपण पाहतोय दुसरा गडी बाद झालाय. जी सलामीची जोडी होती ती कुठे मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाली. इथून जो सामना जिंकतोय तो आजच्या दिवसातील टॉपर संघ म्हणून त्याला पाहिलं जाईल, कारण की तिन्ही सामन्यांवर मात करणारा संघ हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसात जर पाहिलं तर एका बाजूला पहिला सामना असेल संघर्ष टायगर वर्सेस घरत परिवार, त्यानंतर डोंगरी डे डेव्हल्स वर्सेस आपली नवली हा दुसरा सामना असणार आहे. रेहास स्टॉर्मन्स हा संघ, त्याच्या विरोधात मोहित फायटर हा संघ तिसरा सामना असणार आहे. त्यानंतर घरत परिवार आणि पुन्हा एकदा डोंगरी डे डेव्हल्स हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर रेहास स्टॉर्मन्स वर्सेस संघर्ष टायगर हा सामना आपण पाहिला 5वा आणि 6वा सामना जर पाहिला तर मोहित फायटर वर्सेस आपली नवली. असे हे उद्या ठीक 8:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता मात्र तुमचा पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. याची नोंद प्रत्येक खेळाडूने प्रत्येक कर्णधाराने घ्यायची आहे. मुकेश घरात अगदी आपल्याला घरात आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र चेंडूला दिशा दिले. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. वाह, लाजवाब, जबरदस्त. अगदी मॅरेथॉन मध्ये जसं धावलं जातंय तसंच मॅरेथॉन मध्ये धावला होता आणि प्रथमेश आपण पाहतोय चेंडू पर्यंत पोहोचला गेला आणि या चेंडूला पकडलंय. हे कॅच नाही तर मॅच पकडलंय असं मी म्हणेन. अगदी विचार केला जातोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याला रिव्हर्स खेळण्यामध्ये अगदी माहीर आहे. रिव्हर्सचा बादशाह म्हणून आपण त्याला संबोधलं जातंय प्रॅक्टिस मैदानावर, परंतु आज आपण पाहतोय हे रिव्हर्स या मैदानावर खेळणं गरजेचं आहे कारण की संघ अडचणीत आहे.
आशीर्वाद पाटील यांच्यासाठी ऊर्जा उत्पन्न केली जाते. हितेश घरत यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक षटकार 3 षटकार जर मारतायत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. हितेश घरत, हितेश आप्पा यांच्याकडून आपण पाहू शकता इथे पारितोषिक ऑन झालंय. 3 षटकार मारा आणि कॅश प्राइज मिळवा. 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस खेळताना आपण पाहतोय थोडासा लांब चेंडू टाकला गेला आणि तेच कारण बनलं. इथे मात्र बॅट पूर्णपणे बॉलवर आणू शकले नाहीये. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. चला थोडीशी घाई करा प्लीज. टीम मीटिंग कमी करायची आहे विनंती असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू, चौथा चेंडू आहे. रिव्हर्स स्वीप, नक्कीच ही ओळख आहे या खेळाडूची आणि इथून जर पाहिलं तर फटका सजवला होता परंतु प्रॉपरली टायमिंग बसला नाही आणि तेच कारण ठरते. स्वतःवर नाराज होताना थोडंसं पाहायला मिळालं कारण की फटका जो सजवायचा होता तो फटका सजवता आला नाहीये. रन्स मात्र मिळेल सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होतील आतापर्यंत 10 धाबा. इथून पाहिला तर संघ थोडासा अडचणीत आहे डोंगरी संघ. लोअर फुल टच चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर झेल घेण्याची संधी होती. पुन्हा एकदा प्रथमेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. संधी होती परंतु थोडीशी कठीण ही संधी आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्न केले त्यांनी प्रथमेश यांनी परंतु झेल नक्कीच सुटला जातोय. रन्स मात्र याच्यावर मिळेल सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 11 धाबा. पुन्हा एकदा मिस टाइम होतोय. चेंडू प्रॉपरली बॅटवर येत नाहीये तेच कारण बनतंय. इथे मात्र जर पाहिलं तर सिंगल रन्स आणखीन एकदा मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होती म्हणजेच 12 धाबा. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत. 12 धाबा म्हणजे इथून जर पाहिलं तर 4च्या सरासरीने संघ इथे मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक ओव्हर मध्ये आपण पाहतोय 4-4 धाबा या ठिकाणी खर्चकरण केल्या गेल्या. इथून जर पाहिलं तर अजूनही 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला थोडीशी घाई करा प्लीज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथे आणला जातोय. अनंत पागे आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येईल. इथून मात्र आपण पाहतोय फटका तर चांगला सजवलाय. ऑन साइड रिजन मध्ये आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय चेंडूला परंतु सिंगल रन्स. इथून जर पाहिलं तर मोठा फटका आलेला नाहीये. मोठ्या फटक्याची गरज नक्कीच आहे कारण की ज्या पद्धतीने 2 फलंदाज बाद केले गेले त्यानंतर पूर्णपणे रूपरेषा पूर्ण बदललेली आपल्याला पाहायला मिळते. या सामन्याची संधी दिली जात नाहीये मोठे फटके मारण्यासाठी. ही गोलंदाजीची खासियत आहे. असं वाटलं होतं शेवटच्या चेंडूवर करण ठाकूर याचा झेल सुटला होता त्यानंतर एक मोठी पारी खेळली जाईल परंतु दुसऱ्याच ओव्हर मध्ये त्याला रनआउट च्या रूपाने बाद या ठिकाणी करताना पाहायला मिळालंय. इथून जर पाहिलं तर अगदी शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. ह्या चेंडूवर आक्रमण करायचं होतं परंतु आक्रमण करता आलेला नाहीये आणि चेंडूवर जर पाहिलं तर पंच या ठिकाणी आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे. बॅटचा हलकीशी एज सरून लागलेली आपल्याला पाहायला मिळेल. पंचांनी दर्शवली. 2 चेंडू चांगल्या पद्धतीने इथे मात्र टाकलेले आहेत. प्रॉपरली फटका नाहीये. बॅटवर प्रॉपरली नक्की चेंडू येत नाहीये आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर जो फटका मारायचा आहे जी क्षमता वापरायची ती क्षमता वापरता येत नाहीये. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय स्कोर कार्ड वर लागली जाते एकंदरीत 15 धावा. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू सोडला जातोय.
परंतु कुठली रन्स नाहीये. डॉट चेंडू येताना खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. चेंडू पुन्हा एकदा हलकीशी एज लागले, बॅटची एज लागते आणि गडी देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडू कंप्लीट झाले आहेत. 5व्या चेंडूवर आलाय विकेट. एकंदरीत 3 धावा आतापर्यंत खर्चीकरण केलायत आणि एक गडी देखील बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. 15 धावा आतापर्यंत नक्कीच जमवल्या आहेत. इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू मी म्हणेन. इथून शेवटचं जी मॅच आहे, ज्यामध्ये मॅच मध्ये पकडून ठेवलंय, ज्या पद्धतीने गोलंदाजांनी ओव्हरचे होते समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत. या ओव्हर मध्ये देखील 4 रन्स आले आहेत. म्हणजेच जर पाहिलं तर तब्बल 4ही ओव्हर मध्ये 4-4 धावा या ठिकाणी आतापर्यंत गोलंदाजांनी खर्च केल्यात. एकंदरीत 16 धावांचा खेळ या ठिकाणी स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे उर्वरित 6 चेंडू पाहायला मिळतील किती धावा जमवले जातील. चिरायू जर एक षटकार मारतोय तर एक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज सचिन घरत यांच्याकडून देण्यात येईल. ऊर्जा उत्पन्न केली जाते. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर आक्रमण केलाय, परंतु आक्रमण सक्सेस होत आहेत. जी ऊर्जा दिली गेली 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र नक्कीच दिलं जात आहे. सचिन घरत कंटिन्यू आहे. नक्कीच आपण पाहतोय कंटिन्यू आहे हा बक्षीस. आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे अवेलेबल करून दिलेला आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे. इथे आपण पाहतोय चेंडूवर सिंगल रन्स घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता कुठेतरी एक मोठा फटका पहिल्याच चेंडूवर आलाय आणि धावसंख्या वाढवली गेली. एकंदरीत जर पाहिलं तर 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटकारासाठी जर पाहिलं तर 300 रुपयाचा कॅश प्राइज येणार आहे. आशुसाठी हा पारितोषिक आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका एक नक्कीच सिंगल रन्स या ठिकाणी घेतली गेली आणि पाहिलं तर चिरायूला स्ट्राइक दिले. चिरायूने आधी जर पाहिलं तर आल्या आल्या षटकार लगावल्यानंतर त्याला स्ट्राइक वर आणणं खूप गरजेचं होतं आणि तेच काम इथे मात्र केलंय. चला थोडी घाई करा, विनंती असेल. यानंतर लगेचच फिल्डिंग आपण सजवून घ्यायची आहे फलंदाजी करणाऱ्या संघानी. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय. या 2 षटकार खूप महत्वपूर्ण असणार आहे चिराईच्या बॅट मधून. जर पाहिलं तर आणखीन एक षटकार येतोय, आणखीन 200 रुपयाचा कॅश प्राइज. एकंदरीत जर पाहिलं तर आपण पाहतोय 400 रुपयाचा कॅश प्राइज आतापर्यंत त्यांनी जमवलंय. खेळत असताना आपण पाहतोय चिराईच्या पद्धतीने अगदी लेगस्टिक वर चेंडू ठेवला गेला आणि लेगस्टिकच्या दिशेने जर पाहिलं तर दोन्ही फटके आले आहेत. ऑन साइड रिजन मध्ये अप्रतिम कडक प्रहार केलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा फटका तर सजवलाय. इथून जर पाहिलं तर या ठिकाणी थोडस मिसफील्ड झाली. मिसफील्डचं रूपांतर 2 धावेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतंय. चिराई सारखा फलंदाज जर पाहिला तर खूप लेट आलेला असं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की आल्याने खूप धावा या ठिकाणी जमवल्या गेल्या. तब्बल जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 16 धावा जमवल्या आहेत. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु संधी होती रन आउट करण्याची.
आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. एकंदरीत या ओव्हर मध्ये तब्बल आले आहेत 18 धावा आणि 34 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 35 धावांचा विजयी साठी टार्गेट असणार आहे. चला लगेच आपण फलंदाजीसाठी रेडी व्हायचं आहे. तर आपण पाहतोय जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष्य आहे. 5 षटकांमध्ये म्हणजेच 30 चेंडू आणि 35 धावा इथे जमवायचे आहेत. करण मोरे एका बाजूला आपण पाहतोय सज्ज झालाय फलंदाजीसाठी. दुसऱ्या बाजूला प्रथमेश गरत. दोन्ही फलंदाज सज्ज झाले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज यतीन पाटील आपल्याला पाहायला मिळेल. सामना या ठिकाणी सुरू होईल. तर आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होताना पहिला चेंडू या ठिकाणी पडला जाईल. हो हो इथे मात्र आपण पाहतोय सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. तेच मात्र इथे दर्शवलं जात आहे. इथून जर पाहिलं तर कोणताही चान्स घेत नाहीये करण, कारण की जाणीव आहे करणला ही मॅच खूप महत्वाची आहे. इथून जर सामना जिंकला तर उद्याच्या दिवसात आपल्याला टेन्शन फ्री म्हणजेच मॅच जी आहे ती इझिली डन करता येईल. आतापर्यंत 2 मॅच जिंकल्या आहेत. दोन्ही संघांचा जर विचार केला तर 2-2 मॅच हे संघ जिंकल्यात आणि टॉपर मध्ये राहण्याचा चान्सेस इथे मात्र संधी उपलब्ध आहे. जो संघ जिंकेल तो मात्र टॉपर मध्ये आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरा चेंडू जर पाहिला तर सुरेख चेंडू दर्शवला गेला. अगदी डॉट चेंडूच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला. उलटा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय दिशा दिलंय. चेंडू जातोय डीप मध्ये. तिथे आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलंय, फेकलंय. इथून मात्र आपण पाहतोय फटका तर सजवलाय, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली. करण आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी आणि विकेट मिळेल. इथून जर पाहिलं तर इझिली चेसिंग नसणार आहे. लो स्कोरिंग मॅच कधी देखील हाय होऊ शकते. अशा कित्येक मॅच आपण पाहिल्यात ज्या लो स्कोरिंग मध्ये अवघड परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. परंतु आज आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडीशी घाई करायची आहे प्लीज. लगेचच आपण फलंदाजीसाठी नवीन फलंदाज रेडी ठेवायचे आहेत.
तर चांगली सुरुवात केली मी म्हणेन यतीन पाटील यांनी. अगदी चौथ्या चेंडूवर विकेट घेतलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय 5वा चेंडू असेल. हो, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र संधी आहे. 1 रन्स पूर्ण केले. दुसऱ्या प्रयत्न आणि 2 धावा सहज रीतीने पूर्ण करतायत. प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतंय 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 5 धावा स्कोर कार्ड वर. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. दोन्ही संघ जर पाहिले तर तुल्यवान संघ आहेत. दोन्ही संघांनी एक 2-2 सामने जिंकलेले आहेत आणि बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आपल्याला पाहायला मिळते. परंतु यतीन पाटीलची पहिला षटक जो आहे तो सुखरूपपणे या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की आतापर्यंतचे ओव्हरचं जर विचार केला तर 1 ओव्हर कंप्लीट झालंय आणि धावसंख्या 6 चेंडूमध्ये 6 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. यानंतर पाहायला मिळेल आपण षटक क्रमांक 2 जिंकण्यासाठी अजून जर पाहिलं तर आता मात्र 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 मध्ये बनवायचे आहेत 29 धावा. हो, इथे मात्र पाहतोय फक्त दिशा दिले. सिंगल डबलने देखील हा सामना जिंकू शकतोय हेच मात्र चित्र उभं केलंय फलंदाजांनी. परंतु एक फटका पाहिला आपण. प्रथमेशचा मोठा फटका खेळण्यासाठी गेला होता, कुठेतरी चुकले गेले आणि त्यानंतर विकेट आला. हे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. म्हणजेच रिस्क आहे, मोठा फटका मारताना थोडीशी रिस्क आहे. परंतु बघूया करण मोरे यावेळेस खेळताना पहा प्रॉपरली थोडस डोक्यामध्ये टेन्शन असेल की सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त फलंदाजी करण्याचा डिसिजन असतो. परंतु यावेळेस उलट डिसिजन घेतलं गेलं. आपण पाहतोय श्रेया या संघाने इथून पाहिलं तर फिरलाय आणि चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषे पार षटकारासाठी. अशा पद्धतीचे जर चेंडू तुम्ही त्यांच्या समोर कराल, करणला कराल तर करण हे चेंडू सोडणार नाही हेच मात्र दर्शवून दिलंय. षटकारीण धावसंख्या जर पाहिली तर वाढवली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजे 13 धावा. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संधी या ठिकाणी जशी उपलब्ध करून दिली. शॉर्ट पिच चेंडू होता, थोडीशी जागा बनवली, शफल झाले आणि तदनंतर पाहिलं तर फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय डीप मध्ये. आपण पाहतोय षटकारासाठी अजून आपण पाहतोय या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलाय, हा देखील येतोय षटकार. क्या बात है. करण रन मशीन ज्याला ओळखलं जातोय आणि त्या रन मशीन कडून या स्पर्धेमधून जर पाहिलं तर सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय आतापर्यंत 97 धावा जमवल्या गेल्या आहेत. कारण मोरेच्या बॅट मधून म्हणजे 3 धावा दूर असतील. या टुर्नामेंट मध्ये 100 धावा पूर्ण करणारा खेळाडू इथे मात्र आपण पाहणार आहोत. पाहूया इथून शुभेच्छा असतील त्यांना. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय, गॅप मध्ये आणि 100 धावा इथे पूर्ण करताना खेळाडू पाहायला मिळतोय तो म्हणजेच करण मोरे. हा येतोय चौकार. 4 धावा, 101 धावा त्याच्या नावावर या ठिकाणी आतापर्यंत नक्कीच मोजल्या गेल्यात. चांगली फलंदाजी दर्शवली करण मोरे. रन मशीन ज्या नावाने आपण नेहमीच त्याला पाहत असतो, ओळखत आहेत. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर धावसंख्या फलकावर लागले ते म्हणजेच 24 धावा. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस पाहिजे तसा फटका आलेला नाहीये आणि तेच इथे दर्शवतोय. थोडासा नाराज होतोय कारण की फेवरेट शॉट कोणता असेल जी बाईट घेताना म्हटलं होतं तर फाईन लेगच्या दिशेने खेळला जाणारा स्वीप शॉट हा फेवरेट शॉट म्हणून आपण
करण मोरे यांचा पाहिला आहे. एकंदरीत ओव्हर जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 25 धावा जमवल्यात. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष आहे, म्हणजे अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 10 धावा. या ठिकाणी सामना पाहायला मिळेल. थोडासा अंधार दर्शवत असताना इथे मात्र फटका तर सजवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल चेंडू. वन बाउंस, सीमा रेषे पार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता असेल. सॉरी, 5 धावांची आवश्यकता आहे. येस, आपण पाहतोय नोचा कॉल होता पंचांकडून. 5 धावा इथे मात्र मोजल्या गेल्या. येणारा चेंडू जर पाहिलं तर आता मात्र फ्री हिटचा इशारा दिलाय पंचांनी. फ्री हिटच्या या चेंडूवर सामना फिनिश केला जाईल का? हो, नाही, अजूनही नाही. आपण पाहतोय एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. करण ठाकूर आपण पाहतोय थोडासा मिसफील्ड केली आणि मिसफील्डचं रूपांतर काय तर 2 धावेमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा. 3 धावा दूर आहेत आपल्या विजयाच्या. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. आणि जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली करण मोरे याची. इथे पाहिलं तर सामना फिनिश करतोय षटकारांनी. जर पाहिलं तर या सामन्याला फिनिश केलं जातोय. जबरदस्त रन मशीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि सामना जिंकतोय तो म्हणजेच संघ आपण पाहतोय रेहा स्टॉर्मर संघ हा सामना जिंकला जातोय. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, आपल्याला पाहायला मिळेल ज्याने 3 षटकार आणि 2 चौकारच्या माध्यमातून एकंदरीत 30 धावा या सामन्यामध्ये बनवले. करण मोरे ठरतोय पुन्हा एकदा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. उद्या सर्वांनी रिपोर्टिंग टाइम 8:30चा आहे. 9 वाजता पहिला चेंडू पडला जाईल याची नोंद ठेवायची आहे. आणि संघर्ष टायगर आणि घरत परिवार या 2 संघाला सूचना आहेत की उद्या 9 वाजता तुमची रिपोर्टिंग असणार आहे. आणि चिरायू घरत यांना जे कॅश प्राइज लावले होते ते कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. तब्बल 400 रुपयाचं कॅश प्राइज 2 षटकासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे कॅश प्राइज येताना आपण पाहतोय. तर या लगेचच करण मोरे आपण देखील यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. आणि चिरायू आपण देखील यायचं आहे जो कॅश प्राइज आहे. तर आजचा दिवस आपण नक्कीच ही मॅच मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर संपला असा जाहीर करणार आहोत. मला देखील आज 1 दिवसासाठी तुम्ही संधी दिली त्याबद्दल NPL या कमिटीचं आणि या परिवाराचं मी खूप खूप धन्यवाद मानतोय. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. स्वदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडून आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. या करण लगेचच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणि संघ जर पाहिलं तर रेहा स्टॉर्मर संघ जो आहे तो टॉप मध्ये आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळलाय करण. रन मशीन आपल्याला पाहायला मिळाली. 100+ रन या ठिकाणी करण्याची ताकद ठेवणारा खेळाडू रन मशीन करण आपण पाहतोय. आणि या ठिकाणी लगेच या चिरायू आपण यायचं आहे ज्याला आपण 400 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. चिरायू या लगेचच. तर आजचा दिवस संपला असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.